शकता की आपण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन आधार संच वाटप जाहिरात निघालेली आहे. त्याच्यासाठी रिक्त जागा किती आहेत, जागाची उपलब्धता संपूर्ण किमान 10वी पात्रता, ऑनलाईन अर्ज करायचा आहे, गावाची यादी सुद्धा डाउनलोड करायसाठी दिलेली आहे. सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याच्यासाठी अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असं वेबसाईट ओपन होईल. झाल्याच्या नंतर इथे पाहू शकता की कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन आधार संख्येसाठी मुदत शुद्धीपत्रक त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती केल्याच्या नंतर तुम्हाला पाहू शकता की तुमच्या समोर जी काही माहिती आहे अशा पद्धतीची जाहिरात ओपन होईल. जाहिरात ओपन झाल्याच्या नंतर सविस्तर माहिती त्याच्यात दिलेली आहे. तुम्हाला जर अधिकृत वेबसाईटवर अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, ग्रामीण भाग महसूल मंडळ, प्रस्तावित केंद्राची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करून घ्यावे असं सांगण्यात आलेलं आहे. महत्वाच्या सूचना काही, यापूर्वी आधार केंद्र मिळण्याबाबत कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झालेले असतील त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. सदर जाहिरात प्रसिद्धी दिनांकापासूनच्या दिनांकापासून विहित काल मर्यादित हे अर्ज सादर करावेत. फक्त ऑनलाईन अर्जाचाच विचार करण्यात येईल. मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार घेतला जाणार नाही आणि अपुरे अर्धवट कागदपत्रे विचारात घेतली जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. नेमकं त्याच्या तारखा काय आहेत? आधार संच वितरित करण्यासाठी बघा, केंद्र चालकांकडून कोल्हापूरसाठी फक्त नवीन अर्ज मागविण्याकरिता त्याच्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली 12 जूनला. उपलब्ध कालावधी व ठिकाण कुठं आहे? 12 जून ते 6 जुलै 2026 पर्यंत द्यायचं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर kollapur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी तेच आहे. पात्र अपात्र अर्जाची यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी जे पाहिजे ते या संकेतस्थळावर दिला जाणार आहे. तो सविस्तर पाहायचा आहे. असं कशा पद्धतीने त्याला अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे हे संपूर्ण वाचून घ्या तुम्ही. सविस्तर आपण इथं बसणार नाहीये वाचत, कारण की खूप मोठा व्हिडिओ हा होणार आहे. याची जी काही लिंक असेल या संपूर्ण पीडीएफ ची ती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल. त्यामधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि सविस्तर केल्याच्या नंतर अर्जाची छाननी वगैरे कशी केली जाईल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सविस्तर वाचून घ्या किंवा व्हिडिओ हा पॉज करून त्याचे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही हा सविस्तर वाचू शकता. एवढं वाचत आपण इथं माहिती संपूर्ण देणार नव्हत. महत्वाची माहिती आपण तेवढं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधार केंद्र मागणीसाठी सोबत काय द्यायचे तुम्हाला? तुमचा जो काही आपल्या सरकार सेवा केंद्राचा 20 अंकी KYC ID द्यायचे, आधार कार्ड द्यायचे, पॅन कार्ड द्यायचे, तुमचे शैक्षणिक पुरावा 12वी कमीत कमी आणि तुमच्या आपल्या सरकार सेवा केंद्राचा डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट द्यायचा आहे. एक 26 ते 11/26 पर्यंतचा. अर्जदाराचं चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन द्यायचे, सुपरवायझर जर असेल तर ती परीक्षा द्यायची आहे, ऑपरेटरचा प्रमाणपत्र आणि रहिवासी पुरावा. ऑनलाईन अर्ज भरताना मूळ कागदपत्र हे मूळ स्कॅन ओरिजिनल कागदपत्र स्कॅन करून करा. काय होतं की कोणी झेरॉक्स वर स्कॅन करतं आणि तेच अपलोड करतं, तसं करू नका. ओरिजिनल त्याची स्कॅन करून द्यायचं आहे तुम्हाला. ही माहिती मंजूर झाल्यानंतर काय काय द्यायचे तुम्हाला? ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे, NSE-IDचे, सुपरवायझरचं प्रमाणपत्र, VLEचं चारित्र्य, जे काही ज्यांच्याकडे नसते त्या पद्धतीने हे कागदपत्र जमा करायचे. ऑनलाईन माहितीमध्ये फॉर्म मध्ये काय काय माहिती भरायची आता ही अशा पद्धतीने ऑफलाईन फॉर्म आहे हा, पण हाच फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. संपूर्ण माहिती, नाव टाकायचं आहे, पत्ता टाकायचा आहे, केंद्राचा संपूर्ण पोस्टल पिन टाकायचा आहे, ID टाकायचा, आपल्या सरकारचा मोबाईल नंबर, ईमेल नंबर, सुपरवायझरचं प्रमाणपत्र असेल तर त्याचा नंबर, आधार क्रमांक, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता, ज्या ग्रामीण शहरी क्षेत्रात पाहिजे आहे तुम्हाला हे तुम्हाला इथे टाकायचे. तालुक्याचे नाव, महानगर जे असेल ते संपूर्ण कुठं घ्यायचं आहे तुम्हाला तिथे संपूर्ण टाकायचं आहे. संपूर्ण माहिती ही तुम्हाला खरी भरायची आहे, कुठे कुठली माहिती भरू नये. आता कोणत्या ठिकाणी किती जागा शिल्लक आहेत त्याच्यासाठी जर पाहिजे असेल तर ही संपूर्ण यादी दिलेली आहे. तालुका इथे दिलेला आहे, इथे मंडळ कार्यालय दिले आणि इथे गाव दिले आणि इथून किती आधार संच द्यायचे आहे ती संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण तुम्ही माहिती वाचून घ्या, माहिती सविस्तर पहा. त्याच्यामध्ये एकूण 34 आधार केंद्र हे वाटप केले जाणार आहेत. अशा पद्धतीची ही जाहिरात आहे आणि लवकरात लवकर ही जाहिरात तुम्हाला आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज ऑनलाईनच करायचा आहे तुम्हाला. कुठं करायचा आहे तर तो अर्ज तुम्हाला कोल्हापूर ऑनलाईन अर्ज करण्याची इथे लिंक दिलेली आहे बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. नवीन पेजवर तुमचा अर्ज रिडायरेक्ट केला जाईल आणि नवीन पेजवर आल्याच्या नंतर इथे जे काही सिस्टीम लॉग इन दिलेलं आहे त्या पद्धतीने इथं तुम्हाला तुमचं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं नाही येथे नोंदणी करा, रजिस्टर हिअर वरती क्लिक करायचं आहे. त्या पद्धतीने तुमचं संपूर्ण इथं VLE ID टाकायचं, संपूर्ण VLEचं नाव, ईमेल ID टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर संपूर्ण पायरी पुढची घ्यायची आहे. अशा पद्धतीने जे काही पुढे मागेल त्या पद्धतीने हे तुम्हाला फॉर्म पूर्ण भरून घ्यायचे आहे. आपण हे फक्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलवर जर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्वाची माहिती तुम्हाला आपल्याला मिळत जाणार आहे. शेवटची तारीख जर पाहिलं तर 6 जुलै 2026 आहे. एवढं हे लक्षात घ्या. 6 दिवस फक्त आता बाकी राहिलेले आहेत. लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्यायचे आहेत. धन्यवाद.